इकडे शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला याची सखोल चौकशी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे दूरगामी परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। दीपक केसरकर खूप हुशार असून त्यांना काय बोलावं असं म्हणत त्यांनी केसरकर यांच्यावरही निशाणा साधलाय। छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं कारण ते दैवत होते या देशाचे, या हिंदूचे, सगळ्या जाती धर्माचे। इथं आमच्या भावना दुखावल्या। स्मारक पडलं किंवा मोठा अवमान आहे, त्यांच्यावरती कारवाई अशी व्हायला पाहिजे की त्याला जेलमधून कधीच नाही सोडलं पाहिजे। कारण महापुरुष कोणचे असो, त्यांचं जर असं झालं तर त्या काम करण्याला एक जरब बसली पाहिजे की जर आपण असं केलं तर वाईट परिणाम होते, ही जरब मात्र बसली पाहिजे। आता ते तर हुशार आहेत, सगळ्यात हुशार। आम्ही तर मानतो त्यांना, खूप हुशार आहेत म्हणून आम्ही बघतो त्यांचं काम करण्याची पद्धतसुद्धा। ते जर शिवरायांच्याबद्दल असं पुतळा पडला आहे, अवमान झाला आहे, सगळ्यांच्या भावना दुखावल्यात देशातल्या राज्यातल्या लोकांच्या, ते जर याला शुभसंकेत म्हणत असतील तर त्यांना काय बोलावं, काय बोलावं? एक तर मंत्री आहेत आणि मंत्र्यांना असं बोलणं छत्रपती शिवरायांबद्दल अवघड आहे। मालवण इथल्या शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। टेंडरची प्रक्रिया करताना टेंडर कमी किमतीत जातं, त्यामुळे अनुभवी कलाकारांना अशी टेंडर मिळत नसल्याची खंत सुप्रसिद्ध शिल्पकलाकार भगवान रामपुरे यांनी व्यक्त केली। या घटनेला फक्त मूर्तिकारच नाही तर इतरही अनेक लोक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। जो सर्वात कमी कोटेशन देईल, रक्कम कमी असेल त्यालाच दिलं जाते। त्याच्यामुळे जे अनुभवी कलावंत आहेत किंवा ज्यांच्याकडे जे खूप योग्य रेट लावतात तर त्यांना ते काम मिळत नाही आणि नको त्या माणसाला काम मिळालं जातं। आणि आणखीन सिस्टीमचे काही सोर्सेस आहेत, म्हणजे ज्याला आपण वशिलेबाजी म्हणतो, अशा टाईपने मर्जीतल्या माणसांना काम दिलं जाते। ते सगळं सिस्टीम आहे, ते कसं काय ते मी इथे सांगत बसत नाही, स्वानुभव फार मोठा आहे। जितकी उंची असते त्या प्रमाणात ते उंची खाली पाया देखील तेवढंच, जसं वृक्ष जेवढं मोठं असेल तेवढं त्याच्या मुळा खाली जातात, तेवढं पाया भक्कम असणं फार गरजेचं असतं। ते पाया करत असताना जमीन कशी आहे हे सर्वे केलं जाते, म्हणजे मुरूम आहे, माती आहे, पाणी आहे की खडक आहे। आणि जर काळं खडक असेल तर ते उत्तम समजलं जाते। तर असं जमीन पाहूनच निवड करूनच मोठ्या पुतळ्यासाठी ती जागा निवडली जाते। इतक्या कमी वेळात मला करायला सांगितलं होतं कारण उद्घाटनचं तारीख ठरलेली होती। तेवढ्यासाठी त्याने शिल्प उभा केलं नाही, ते 3D प्रिंट काढून रातोरात त्याचं 3Dमध्ये, जर 3Dने जर शिल्पकार होणार असाल तर मग शिल्पकाराची गरजच नाही ना, कॉलेजमध्ये जाऊन शिकायची गरजच नाही आहे। 3D मशीन विकत आणलं जाते आणि त्याच्यानं तुम्ही पाहिजे तो प्रिंट तुम्ही इनलार्ज करू शकता। इनलार्ज म्हणजे शिल्पकार नाही आहे।